अमोना गावच्या शेतकऱ्यांचा गेल्या 30 वर्षापासून थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास। आठवड्यात निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेणार। आता शेतकरी झाले आक्रमक। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील अमोना गावच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीवर पूल आणि रस्ता नसल्याने नदीच्या पलीकडे जाताना शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घालून थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा धक्कादायक तितकाच गंभीर प्रकार समोर आलाय। त्यामुळे अनेकांची शेती दरवर्षी पडीक राहते, तर ज्यांनी शेती केली त्यांना आता पिकं कशी काढायची हा प्रश्न सतावत आहे। अमोना गावची शेती विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असून गावाच्या बाजूला असलेल्या डोलखेडा धरणाचे पाणी नदीत साचलेले असल्याने मागील 30 वर्षांपासून हे शेतकरी जालना छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटतात, आमदार खासदार मंत्र्यांना भेटतात, मात्र अद्याप या शेतकऱ्यांना नदीवर पूल बांधून दिला नाही। मागील 30 वर्षापासून नुसत्या चक्रा सुरू आहेत, तर याच धरणाचे पाणी ज्यांची शेती संपादित नाही त्यांच्या शेतातही शिरते। त्यामुळे त्यांच्या पिकांचे दरवर्षी नुकसान होते, त्याची नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही। येत्या आठवड्यात या नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेऊ असा इशारा आता संतप्त झालेल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी दिलाय। साहेब, या रस्त्यामुळे पाणी आल्यामुळे आमचे लेकरं शाळेत जात नाहीत। आम्हाला शेतात राहिलो होतो साहेब आम्ही, आणि इथून पुढे आम्हाला जर हा पूल जर नाही झाला साहेब तर आम्ही येत्या 8 दिवसात शासनाला हाच इशारा देतो की बा आम्ही 500 शेतकरी तर आत्महत्या करू आणि पहिला जबाबदार पूर्ण शासन राहील। याच्यानंतर साहेब आम्हाला 8 दिवसाच्या आत त्याने लेखी निवेदन द्यावं। आतापर्यंत आम्हाला प्रत्येकानं असं चॉकलेट दिले साहेब, आणि आम्ही फक्त 15 ते 25 वर्षापासून आम्ही असंच घासत गेलो याच्यासोबत। जर 8 दिवसाच्या आत आम्हाला लेखी निवेदन नाही दिलं तर आम्ही 9व्या दिवशी सर्व घरा कुटुंबासोबत सर्व 500 शेतकरी आत्महत्या करण्यात। म्हणजे आमची जायची समस्या आहे, जाण्याची समस्या म्हणजे इथं डोलखेडा धरण आहे, ती विदर्भ मराठवाड्यामध्ये आलं आणि ज्यांची जी जमीन आहे ही पूर्ण मराठवाड्यातली विदर्भातली गेलेली आहे। आणि आम्हाला जो जाण्याचा प्रश्न आहे, 1000 हेक्टर जमीन आमची नदीच्या पलीकडे आहे आणि आम्हाला जायची व्यवस्था नाही। आम्ही वारंवार जालना ऑफिस लघु पाटबंधारेला दिला, त्याच्यानंतर आपल्याकडे आमदार खासदार सगळ्याकडे निवेदन दिलं, पण आमचा कोणी दखल घेतली नाही। एक दिवस येते फक्त आणि व्हिजिट देते आणि परत जाते, त्याच्यानंतर कोणी येत नाही आणि आम्हाला कसं तरी जावं लागतं म्हणून आम्ही हा थतुरमुतुर होडीचा प्रवास सुरू केला। काय हे सर काय आम्हाला हे आम्ही प्रशासकीय लोकांना भरपूर माहिती दिली, निवेदन दिले, पण त्यांचे दबक्या आवाजात प्रश्न आम्हाला उत्तर ऑफिशियली न देता ते कागदपत्र सांगतात की हे आमच्याकडे हे विदर्भातल्या लोकांकडे आणि जालन्याकडे गेलो होतो ते म्हणते जालन्याकडे। त्याच्यामुळे आमची अडचण अशी झाली की कुणीकडे जावं आणि काय करावं, आणि शेवटी आम्हाला या होडीच्याच माध्यमातून जावं लागतं आणि जीव प्रवास करावा लागू राहिला। कधीपासून हे समस्या? हे आमचं 1992 पासून आमचे आजोबा वडील थकले, आता आम्ही आलोय आता त्यामध्ये, तर आमची ही पिढी अशीच जाते की काय आम्हाला हेच वाटतंय आता।